साऊथ इंडियन स्टाईल कॅबेज पोरियल. आज काय जरा साऊथ इंडियन स्टाईलच्या प्रमाणे जरा विचार करते. सकाळची भाजी आपली कोबीची भाजी. ही आहे कोबीची भाजी. रात्री ती कापूस वगैरे म्हणून ती जरा पण लांबट ऍक्च्युली करतात साऊथ इंडियन मध्ये. ते बोलतात ना कॅबेज पोरियल, त्यांची साऊथ इंडियन प्रमाणे तशीच करते मी. बघूया स्टार्ट करते सकाळीच. थोडीशी अगोदर चण्याची डाळ टाकली. लिटिल उडदाची डाळ. आणि मुगाची डाळ. आपले जिरा, त्यांच्यात जिरा ऍक्च्युली टाकत नाही पण मी टाकले की आपल्याला सवय आहे त्याच्यामुळे. मिरची, कढी, कांदा. त्यांच्यामध्ये हळद जास्त टाकत नाही. 3 चमचे लवंग. मीठ टाकलं. आणि थोडी हळद. काय काय जण टाकतात हळद त्यांच्यामध्ये, पण काय काय जण नाही टाकत. तर आपल्याला जी सवय आहे ना हळदीची त्याच्यामुळे. महाराष्ट्रीयन माणसांना थोडी तरी हळद पाहिजे. कोबी टाकतो. आता थोडा वेळ होऊ द्या. माझा चहा चाललाय इथे. एका साईडला चहा गरम होते. भाजी चपाती तर झालीच पाहिजे अगोदर. नंतर मग खोबरं आपलं टाकायचं आहे. ते नंतर आपण टाकते, मी तुम्हाला दाखवते. बघू त्याच्यात मग खोबरं टाकायचं. साऊथ इंडियन मध्ये म्हणजे कसं, तसं महाराष्ट्र काय सगळ्यात दे ह्याच्यामध्ये एक्सेप्ट नॉर्थ वाटतं, त्यांच्यामध्ये खोबरं जास्त खात नाही. पण आपल्या इथे भरपूर खातात खोबरं. साऊथ इंडियन मध्ये तर खूप प्रमाणात खातात. त्यांच्यामध्ये सगळ्याच डिशेस मध्ये खोबरंच असतं. खोबऱ्याशिवाय त्यांची भाजीच होत नाही म्हणायला गेलं तर. चल, ती झाली माझी भाजी कॅबेज पोरियल साऊथ इंडियन प्रमाणे. एका साईडला माझी भाकरी होती, दुपारसाठी भाकरी करते म्हणून. चपात्या झाल्यात माझ्या, दुपारी आता भाकरी करायच्यात म्हणून. चला आता भाकरी करायला घेते. झाले माझे साऊथ इंडियन स्टाईल कॅबेज पोरियल, मराठीमध्ये कोबीची भाजी आणि आपल्या भाकऱ्या. बाय. Like and share, subscribe.